असते म्हणजे अगोदर सर मी दुसऱ्या काहीतरी ते मेडिकलमध्ये आणून ते 400-500 रुपयाला एक डबा मिळते ते आणून घालत होतो. कुठलं सर ते मिनरल मिक्सचर वगैरे तसलं आणून घालत होतो. ते सावकारच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यापासून ते मिल्क चार्जर सुरू करून एक वर्ष तरी झालं. 15-16 डबा वापरले. किती 15 ते 16 डबे झाले आतापर्यंत. सर काय दुसरं प्रोडक्ट कुठले वापरावे असं वाटतंय का आता? पण काहीच गरजच नाही सर, सगळं आता व्यवस्थित चाललंय की ऑल इन वन एकच आहे. एकच म्हणजे मायामध्ये हे मिल्कच्या नाव आणखीन एक ठेवायला पाहिजे सरांनी, या खाली लिहायला पाहिजे ऑल इन वन. कंटिन्युटी राहत नाही हो सर. दुसऱ्यांचं काय होतं कंटिन्यू, आता माझ्या शेजार पाजार आहे ना 3 महिने पिळतात आणि गाई बंद पडतात. बरं, मग हे डेअरीतनं ते 50 हे दूध व्यवसाय परवडतं का हो सर? त्यांना परवडत नाही सर, मला परवडते. बर, माझं कंटिन्युटी आहे ना दूध. हा हे महत्वाचं आहे. सातत्य राखणं लय महत्वाचं आहे. आणि दुग्ध व्यवसाय जर फायद्यात करायचा असेल तर हा सातत्य राहणं तरच ते दुग्ध व्यवसाय परवडतो, नाही तर परवडत नाही. मिल्क चार्जर आज बंद केलं तर उद्या सकाळी सर माझं जनावरचं संडास वेगळे येते, शेण वेगळे येते शेण वेगळे येते. आणि जनावर शांत बसत नाही. उठायचं बसायचं करते. बर, नंतर पाठीतून डबा आणून टाकलं की ती सवय पडली जनावरला पण. बरोबर. आता हे जे बघतो सर आल्यापासून रवत चालू आहे बऱ्यापैकी. जर्सी गाईचं रवत आणि सर 8 वाजता दूध काढतोय मी, एक 10 मिनिट जास्त गेले की दूध ऑटोमॅटिक पडायला सुरू होतं. म्हणजे त्यात काय होतं, एवढं स्टोरेज दूध एवढं असते स्टोरेज पुढे संपते तुझं. हे नाही. एका दिवस गेलं ना हा, ते सगळं भिजून जाते. काय सांगताय? दोन्हीचं पण एवढं ते दूध फुल्ल असते म्हणजे ते सर हे काय हाय क्वालिटीचं गाई नाही सर, साधा गाई एकदम साधा गाई.